लग्नाच्या दिवशी नवरदेव गायब, पण त्याचं कारण ऐकून संपूर्ण राजपूत घराणं हादरलं. राजस्थानातील राठोड पॅलेस दिव्यांनी उजळून निघाला होता. देशातील मोठमोठे उद्योगपती, मंत्री, सेलिब्रिटी या शाही लग्नाला उपस्थित होते. राजवीर सिंह राठोड आणि श्रेयान्वी चौहान, दोन राजपूत घराण्यांचं हे स्वप्नवत लग्न होतं. श्रेयान्वी लाल राजस्थानी लेहंग्यात राजकन्येसारखी दिसत होती. सगळे फक्त नवरदेवाची वाट पाहत होते. पण 10 मिनिटे, 20 मिनिटे, अर्धा तास राजवीर आलाच नाही. सगळ्यांना वाटलं तो तयारी करत असेल. इतक्यात त्यांचा बॉडीगार्ड धावत आला. सर, राजवीर सर त्यांच्या रूममध्ये नाहीत. सगळे हादरले. संपूर्ण पॅलेस शोधला गेला. स्विमिंग पूल, हॅलिपॅड, गार्डन, खाजगी थिएटर सगळीकडे शोधलं, पण राजवीरचा काहीच पत्ता नव्हता. त्याचा मोबाईलही रूममध्येच पडला होता. श्रेयान्वीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. लोक कुजबुज करू लागले. नवरदेव पळून गेला का? लग्न मोडलं का? कुणावर प्रेम होतं का? मीडिया पॅलेस बाहेर जमला. ब्रेकिंग न्यूज सुरू झाली. देशातील सर्वात श्रीमंत राजपूत घराण्याचा नवरदेव लग्नाच्या दिवशी बेपत्ता. रणविजय सिंग संतापले. जोपर्यंत माझा मुलगा सापडत नाही तोपर्यंत कुणीही बाहेर जाणार नाही. सगळ्यांचे फोन जमा करण्यात आले. पोलीस, कमांडो, ड्रोन, संपूर्ण परिसर सील करण्यात आला. दरम्यान श्रेयान्वीला राजवीरच्या खोलीत एक लहानशी चांदीची अंगठी दिसली. ती त्यांच्या एंगेजमेंटची नव्हती. तिच्या आत एक अक्षर कोरलेलं होतं, ए. ती विचारात पडली. रात्री उशिरा कुंवर आदित्य सिंह गुपचूप कोणाशी तरी फोनवर बोलत होता. काम झालं आहे, आता कुणालाच तो सापडणार नाही. हे शब्द दामिनीने ऐकले. तिने लगेच श्रेयान्वीला सांगितलं. दोघींनी मिळून आदित्यच्या रूममध्ये शोध घेतला. तिथे त्यांना एक जुनं कागदपत्र मिळालं. त्यात राठोड ग्रुपच्या मालकीबद्दल माहिती होती. जर राजवीरचं लग्न झालं तर कंपनीचा मोठा हिस्सा त्याच्या नावावर जाणार होता. पण जर राजवीर नसेल तर पुढचा वारस आदित्य सिंह. श्रेयान्वीच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांनी आदित्यला पकडलं, पण तो फक्त हसत होता. मी काहीच केलं नाही. पुरावेही नव्हते. 3 दिवस गेले. राजवीरचा काही पत्ताच नव्हता. सगळ्यांनी तो मेला असावा असं गृहीत धरलं. श्रेयान्वीने पांढरे कपडे घातले. तिने लग्नाचे दागिने काढून ठेवले. अचानक एका रात्री पॅलेसच्या गेटवर एक काळी SUV थांबली. त्यातून राजवीर खाली उतरला, पण त्याच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा होत्या. सगळे धावत त्याच्याकडे गेले. राजवीर म्हणाला, माझं अपहरण झालं होतं. सगळे शांत झाले. तो पुढे म्हणाला, मला एका जुन्या हवेलीत बांधून ठेवलं होतं. मला बांधणाऱ्या माणसाचा चेहरा मी पाहिला. तो हळूहळू आदित्यकडे वळला. तो तूच होताच. आदित्य मोठ्याने हसू लागला. हो, कारण मला ही संपत्ती हवी होती. तू लग्न केलं असतं तर माझं सगळं संपलं असतं. त्याने सर्वांसमोर गुन्ह्याची कबुलीही दिली. पोलिसांनी त्याला अटक केली. सगळ्यांना वाटलं आता लग्न होईल, पण राजवीर म्हणाला, एक सत्य अजून बाकी आहे. त्याने श्रेयान्वीकडे पाहिलं. अपहरणाच्या आधी मला एक वैद्यकीय रिपोर्ट मिळाला. मी कधीच बाबा होऊ शकत नाही. सगळे स्तब्ध झाले. मी कधीच बाबा होऊ शकत नाही. सगळे स्तब्ध झाले. राजवीर म्हणाला, मी तुला आयुष्यभर अपूर्ण ठेवू इच्छित नव्हतो, म्हणूनच मी लग्नच मोडण्याचा निर्णय घेतला. श्रेयान्वीच्या डोळ्यात पाणी आलं. ती हसत म्हणाली, मी तुझ्यासाठी, संपत्तीसाठी नाही, तुझ्यासाठी लग्न करत होते. आपण मूल दत्तक घेऊ, पण आयुष्यभर साथ सोडणार नाही. काही महिन्यांनी त्यांनी एका लहान मुलीला दत्तक घेतलं. राठोड पॅलेसमध्ये पुन्हा आनंद पसरला. राजवीरला त्या दिवशी समजलं, खरं राजेपण संपत्तीत नसतं, तर सोबत शेवटपर्यंत उभी राहणाऱ्या माणसात असतं.